नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच अनुषंगानं केंद्र सरकारच्या कॅच द रेन अर्थात जलसंवर्धनाच्या मोहिमेबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे, पण आजच्या बदलत्या हवामानाच्या काळात या म्हणीचं महत्त्व अधिकच वाढलंय. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ अशा अनिश्चित परिस्थितीत पावसाचा प्रत्येक थेंब जपणं ही केवळ गरज नाही, तर आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जून 2026 रोजी प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांना पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहन केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कॅच द रेन ही केवळ सरकारी मोहीम नसून जनतेची चळवळ आहे. पावसाचा प्रत्येक थेंब आपण सर्वांनी मिळून जतन केला पाहिजे. या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात 4 जुलै ते 4 ऑगस्ट 2026 या कालावधीत कॅच द रेन विशेष अभियान राबवण्यात आलं. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे पावसाचं पाणी साठवणं, भूजल पुनर्भरण वाढवणं, पारंपरिक जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करणं, वृक्षारोपणाला चालना देणं आणि सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढवणं. आपणही या अभियानात सहज सहभागी होऊ शकतो. प्रत्येक घर, सोसायटी आणि कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली उभारणं, योग्य ठिकाणी रिचार्ज पेट आणि रिचार्ज शाफ्ट तयार करणं, वापरात नसलेल्या बोअरवेलचं भूजल पुनर्भरणासाठी पुनरुज्जीवन करणं, विहिरी, बरवा आणि पारंपरिक जलस्रोत स्वच्छ करून पुन्हा वापरात आणणं, तलावांमधील गाळ काढून त्यांची पाणी साठवण्याची क्षमता वाढवणं आणि जलसंधारण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणं ही प्रत्येक नागरिकाची महत्त्वाची भूमिका ठरते. या जन आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारनं जलसंचय जनभागीदारी हा उपक्रम सुरू केला. सप्टेंबर 2024 मध्ये गुजरातमधील सुरत इथे या उपक्रमाची सुरुवात झाली. समुदाय, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि कमी खर्च या 3 तत्वांवर आधारित या उपक्रमानं देशभरात जलसंधारणाला नवीन बळ दिलं. या अभियानाअंतर्गत भूजल पुनर्भरणासाठी लाखो कमी खर्चातील संरचना उभारण्यात आल्या. प्रारंभी 10 लाख संरचनांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मात्र देशभरात तब्बल 27 लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारण्यात आल्या आहे. या यशानंतर जून 2025 मध्ये जलसंचय जनभागीदारी 2.0 सुरू करण्यात आली. या टप्प्यात अतिशय कमी भूजल असलेल्या आणि गंभीर परिस्थितीतील जिल्ह्यांवर विशेष भर देण्यात आला. 1 कोटी भूजल पुनर्भरण संरचना उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र देशभरात 1.5 कोटींहून अधिक संरचना उभारण्यात आल्याची नोंद झाली. म्हणजेच उद्दिष्टाच्या तब्बल 50% अधिक काम पूर्ण झालं. या यशस्वी प्रवासाला पुढे नेत 1 जून 2026 पासून जलसंचय जनभागीदारी कॅच द रेन या नव्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानात पावसाचं पाणी साठवणं, भूजल पुनर्भरण, जलसाठे निर्माण करणं आणि लोकसहभाग वाढवणं यावर विशेष भर देण्यात आला आहे. विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा समन्वय साधून हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत जलव्यवस्थापनाला प्रोत्साहन दिलं जात आहे. खरं तर जलशक्ती अभियान कॅच द रेन ही संकल्पना नवीन नाही. 22 मार्च 2021 रोजी जागतिक जल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिथे पाऊस पडतो तिथेच आणि त्याच वेळी पावसाचं पाणी अडवा या संदेशासह या अभियानाचा शुभारंभ केला होता. त्यानंतर दरवर्षी या अभियानात नवीन विषय समाविष्ट करण्यात आले. 2021 मध्ये पावसाचं पाणी साठवण्यावर भर होता. 2022 मध्ये पारंपरिक जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, 2023 मध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचं शाश्वत व्यवस्थापन, तर 2024 मध्ये नारी शक्ती से जलशक्ती या संकल्पनेतून महिलांच्या नेतृत्वाखाली जलसंधारणाची चळवळ उभी राहिली. देशभरातील जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आलेली जलशक्ती केंद्र ही या अभियानाची महत्त्वाची ताकद ठरते आहे. ही केंद्र जलसंधारणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करतात, आधुनिक पद्धतींची माहिती देतात आणि स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना जलसंधारणाच्या नियोजनात मदत करतात. या पावसाळ्यात आपण सर्वांनी एक संकल्प करूया. पावसाचा प्रत्येक थेंब जपूया, जलस्रोतांचं संवर्धन करूया आणि जलसमृद्ध, सुरक्षित, सक्षम भारताच्या निर्मितीत आपलं योगदान देऊया. कारण आज वाचवलेला प्रत्येक थेंब उद्याच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.